या निर्णयाच्या मागे सर्व मंत्र्यांनी खंबीरपणे उभं राहणं आवश्यक असताना एक राज्याचे मंत्री समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य सातत्यानं करतायत सभापती महोदय। आणि जर त्यांना वाटत असेल कोणी गोळी घालणार आहे, कोणी धमक्या देत आहे, तर त्यांनी रीतसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पाहिजे। राज्याचे कॅबिनेट मंत्री आहे, गृहमंत्र्यांना भेटलं पाहिजे, पोलीस स्टेशनला तक्रार दिली पाहिजे। परंतु एका मराठा समाजाच्या आंदोलकावर अशा पद्धतीनं भूमिका मांडून या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे सभापती महोदय। आणि म्हणून वर्तमानपत्रात बातम्या येतात, आरक्षणासाठी धमक्या दिल्या जातात, अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात। आणि मला असं वाटतं की स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य सभापती महोदय केलं जातं। आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगेल, जर मंत्र्यांना धमक्या देत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय? आणि मग या मंत्र्यांना जर धमक्या आल्या असेल तर मंत्री पोलिसांकडे तक्रार का करत नाही? ज्याचं नाव घेतात त्याला बदनाम का करतात? म्हणून मला असं वाटतं, जर राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला धमक्या येण्याची गोष्ट जर मंत्रीच करत असेल तर या सगळ्याविषयी या राज्यातील जनतेच्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे। आणि म्हणून मी 291 मांडलेली सभापती महोदय। कारण जर कॅबिनेट मंत्र्याला जर धमक्या येत असेल आणि ते भर सभागृहात सांगत असेल आणि जर खरं असेल तर कारवाई करावी, खरं असेल तर रीतसर तक्रार करावी। परंतु मला असं वाटतं मी काय करते, घोषणा म्हणण्यापेक्षा काय मुक्त विचार म्हणून मांडले सूचना, त्यांची धमकी वेगळी आहे। ठीक आहे ना ते? चला दानवे साहेब। आणि त्याच्यामुळं सभापती महोदय या विषयावर चर्चा व्हावी, सभागृहाचं काम स्थगित करून या खरं जर कॅबिनेट मंत्र्याला अशा पद्धतीने धमकी येत असेल तर त्याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे, त्याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे। किंवा मग हे मंत्री मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा गोष्टी समाजात तेढ निर्माण करण्यासाठी करतात की काय, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून या विषयावर चर्चा व्हावी यासाठी मी 291 मांडलेला आहे सभापती महोदय। ठीक आहे, आपण एक तुमच्या दृष्टीने आणि एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती भूमिका मांडली, परंतु आपण आता हळूहळू अनुभवी झालेले आहात, विरोधी पक्षनेते आहात। दुसऱ्या सभागृहातल्या व्यक्ती जे बोलतात त्याच्यावरती या सभागृहात चर्चा होत नाही, परंतु आंदोलनाच्या संदर्भात विषय असल्याने मांडलेला आहे। तथापि धमक्यांच्या संदर्भामध्ये माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने योग्य ती दखल घेतलेली आहे। पण धमक्यांचं बोलाल तर त्या धमक्या येणं चुकीचंच आहे, परंतु प्रत्येकाला धमक्या येतात हल्ली। रात्री 9 वाजता